मैत्रिणींनो, मे जून महिना संपत आला तर कशाची चाहूल लागते बरं? आता तुम्ही म्हणाला हा कसला प्रश्न आहे. एकतर पावसाची चाहूल लागते किंवा जूनच्या मध्यावरती शाळा सुरू होतात मुलांच्या. तर ह्या दोन्ही गोष्टी तर होतातच. पण जून महिना जसा संपत येतो तसं अजून एक गोष्टीची लगबग चालू होते. तर ती कोणती आहे तर आपल्या साहित्य विश्वामध्ये म्हणजे लेखक लेखिकांसाठी एक पर्वणी घेऊन येत असतो. हा जून जुलै महिन्यापासून एक पर्वणी चालू होते, ती म्हणजे दिवाळी अंकांची. बरोबर. तर जसं जसं जून महिना संपत येतो तसं दिवाळी अंकांसाठीचं कथा कविता पाठवण्याचं जे आव्हान आहे त्याची लगबग सुरू होते. बरेचसे संपादक असतात की ती दिवाळी अंकाची तयारी जून महिन्यापासून, काही जण तर मे महिन्यापासूनच सुरुवात करतात. त्याच्यामुळे आपल्यासारख्या लेखक लेखिकांना एक पर्वणी म्हणता येईल की चालू होती की जून महिन्यानंतर दिवाळी अंकांची लगबग सुरू होते. तर आज मी अशाच एका 2 दिवाळी अंक म्हणजेच कथास्पर्धासुद्धा आहेत त्या. तर या कथास्पर्धांची मी तुम्हाला माहिती देण्यासाठी इथं आज आलेली आहे, व्हिडिओ बनवत आहे हा. तर 2 कथा अंकांची कथास्पर्धा दिवाळी अंकांची माहिती मी इथे तुम्हाला देणार आहे. तर खूप छान अशी ही स्पर्धा आहे आणि त्याचं रोख रक्कममध्ये बक्षीस असणार आहे, पारितोषिक. ते सुद्धा खूप छान आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बेसिक, आणि काही त्यांचे नियम आहेत, त्यामुळे तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. तर 2 स्पर्धांची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर ही खूप चांगली संधी तुमच्यासाठी आहे, जे कोणी लिखाण करतात त्यांच्यासाठी. आणि दिवाळी अंकामध्ये तुमच्या कथा ह्या अगदी सुप्रसिद्ध अशा एका दिवाळी अंकांची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला माहिती पूर्णपणे समजणार नाही. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. सबस्क्राईबचं जे बेल आयकॉन दिसतं त्याला क्लिक करा, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. नुसतं सबस्क्राईब केल्यावर येणार नाही आहे. त्या बेल आयकॉनला क्लिक केल्यावर तुम्ही सबस्क्रायबर झालात असं समजलं जातं. त्यामुळे ते बेल आयकॉन क्लिक करा आणि तरच तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. आणि आता कसं आहे, दिवाळीच्या आधी 4-5 महिने अगोदरच साहित्य मागवलं जातं दिवाळी अंकांसाठी. त्यामुळे बरेचसे असे दिवाळी अंक आहेत ज्यांची मी तुम्हाला माहिती वेळेवर देणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब नक्की करा, तरच तुम्हाला तुमची कथांची स्पर्धांची माहिती, दिवाळी अंकांची माहिती मिळणार आहे. नाहीतर बाबा संधी मिळते आणि तुम्ही त्या संधीचा उपयोग नाही केला असं होईल, संधी मिस होईल. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा, तर तुम्हाला नोटिफिकेशन जरूर येईल. तर आता जास्त वेळ न घेता मी डायरेक्टच सुरू करते. तो कोणते असे मासिक आहेत 2 ज्याच्यामध्ये तुम्हाला कथा पाठवण्याचं आव्हान केलेलं आहे, आपण पाहूयात. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की सगळ्यात सुप्रसिद्ध आणि सगळ्यांना माहिती असलेला हा दिवाळी अंक आहे, तो आहे मार्मिक. बरोबर. तर मार्मिक दिवाळी अंक हा कशासाठी प्रसिद्ध आहे? अर्थातच विनोदी कथा. बरोबर. तर मैत्रिणींनो, मार्मिक मासिक आहे हे दिवाळी अंक जे निघतं दरवर्षी, हे अगदी प्रसिद्ध असं मासिक आहे. आणि यामध्ये आपली कथा म्हणजेच तुमची कथा इथं समाविष्ट होणे ही खूप मोठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या स्पर्धेसाठी काय नियम आहेत किंवा कशा पद्धतीने कथा लिहायची आहे हे सगळं नीट समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जरूर भाग घ्या. तर पहिला दिवाळी अंक आहे तो मार्मिक दिवाळी अंक आहे. मार्मिक दिवाळी अंकाची कथास्पर्धा 2026. तर मराठीमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित असं मासिक आहे. हे बरेच सगळ्यांनाच याबद्दल माहिती असेल. तर या दिवाळी अंकामध्ये यंदा त्यांनी 2 विभागामध्ये कथा मागवलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये पहिला विभाग जो आहे तो विनोदी कथांसाठी आहे आणि दुसरा आहे तो लघुत्तम कथा. आता लघुत्तम म्हणजेच लघुकथा असते ती, त्याचाच अर्थ लघुत्तम असं म्हटलं जातं त्याला. तर पहिलं आहे ते विनोदी अंकासाठी, म्हणजे विनोदी कथा तुम्हाला तिथे पाठवायची आहे. तर याच्यामध्ये एकच व्यक्ती बरोबर दोन्ही विभागासाठी कथा पाठवू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला विनोदी कथा पण लिहायची आणि दुसरा जो विभाग आहे की लघुकथा लिहिण्याचा, लघुत्तम कथा, तुम्ही म्हणाल की दोन्हीकडे मी कथा पाठवते, कोणती तरी एक कधी सिलेक्ट होईल. तर असं चालणार नाही आहे. त्यांना एक व्यक्ती एकाच विभागासाठी कथा पाठवू शकतो. एकतर तुम्ही विनोदी कथा पाठवा किंवा मग लघुकथा पाठवा.
दोन्हीमध्ये तुम्हाला सहभागी होता येणार नाही, हा त्यांचा पहिला नियम आहे. तसेच ही जे लघुत्तम कथा आणि विनोदी कथा आहेत, यासाठी जर तुम्हाला कथा पाठवायची असेल तर कथा पाठवण्यापूर्वी त्यांना एक अर्ज लिहून पाठवायचा आहे, ज्यात तुमचे नाव आणि कथा स्वलिखित असल्याचे प्रमाण द्यायचे आहे. म्हणजेच इतर कुठेही कथा प्रकाशित झालेली नाही आहे, ही कथा तुमची स्वलिखित आहे, तुमचं नाव आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मही कथा उपलब्ध नाही आहे, अगदीच नवीन आहे, असं एक त्यांना अर्ज लिहून द्यायचं आहे. म्हणजे कथा पाठवण्याच्या अगोदर त्यांनी हे अर्ज मागवलेले आहेत. हे कशासाठी आहे बरं, तर आजकाल बरेचसे साहित्य कॉपी पण केलं जातं, एखाद्याचं कॉपी करून ती कथा पाठवली जाते, किंवा मग कुठेतरी प्रकाशित केलेली असते एखाद्या ॲपवर, किंवा मग एखाद्या मासिकासाठी किंवा एखाद्या स्पर्धेसाठी कथा पाठवलेली असते आणि पुन्हा तीच म्हणजे गेल्या वर्षीचीच पुन्हा इकडे पाठवून द्यायचं, असं काही ते प्रकार होतो. तसेच आता जे सध्या ट्रेंड चालू आहे की AI कडून कथा लिहून घ्यायची, तर AI कडून लिहिलेली कथासुद्धा त्यांना चालणार नाही आहे. त्यासाठीच त्यांनी अर्ज मागवलेला आहे की तुमचं नाव आणि ही कथा संपूर्णपणे त्याच्यावर तुमचा मालकी हक्क आहे आणि इतरत्र कुठेही प्रकाशित झालेली नाही आहे, असं प्रमाण लिहिलेलं त्यांना अर्ज पाहिजे आहे, असं त्यांना प्रमाण द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारचं तुमचं क्लॅरिफिकेशन द्यायचं की बाबा ही कथा माझीच आहे आणि कुठेही प्रकाशित झालेली नाही आहे. तर हे अर्ज तुम्हाला ते लिहून पाठवायचं आहे, म्हणजेच मेल करायचं आहे. तर यावर्षी जसं म्हटलं की विनोदी कथा आणि लघुत्तम कथा आहेत, आणि पुढे मी सांगते की त्यांनी एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही त्यांना विचारू शकता की अर्ज कशा पद्धतीने लिहायचा, व्यवस्थित विचारून घ्या आणि मग त्या नंबरवरती सुरुवातीला अर्ज पाठवा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कथा पाठवायची आहे. आता विनोदी कथेसाठी त्यांनी शब्दमर्यादा जी सांगितलेली आहे ती 3.5 ते 4,000 शब्द, म्हणजे 3,500 ते 4,000 शब्द, म्हणजे जवळजवळ साधारण बघा एक 20 मिनिटाची कथा होईल एवढं त्यांना पाहिजे आहे. कारण 1,000 शब्द जर पकडले ना तर ती कथा 4 मिनिटाची मिनिमम होते. मग जर 3.5 आणि 4,000 म्हटल्यानंतर 15 ते 20 मिनटं वाचन होईल एवढी मोठी कथा त्यांना हवी आहे. तर 4,000 शब्दापर्यंत, कमीत कमी 3,500 ते जास्तीत जास्त 4,000पर्यंत त्यांना शब्दसंख्या विनोदी कथेसाठी हवे आहेत, बरोबर. आणि यासाठी यांनी प्रवेश शुल्क ठेवलेलं आहे. तर विनोदी कथेसाठी प्रवेश शुल्क हे 200 रुपये आहे आणि ते कुठल्याही कारणाने परत दिले जाणार नाही. तुम्ही कथा पाठवल्यानंतर त्याबद्दल कसलाच ते संपर्क साधणार नाही आहेत. जेव्हा तुमची कथे जर विजेती ठरली तर कळवतील, मग तेव्हा ते संपर्क करतील, हे इतर वेळी नाही. त्यामुळे ते 200 रुपये परत तुम्हाला मिळणार नाही आहे. पुढे आता त्यांनी पारितोषिकं सांगितलीत बघा. तर विनोदी कथेसाठी पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 15,000 रुपयाचं आहे. हो, 15,000 रोख रक्कम हे पहिल्या क्रमांकाचं बक्षिसाचं मूल्य आहे. द्वितीय क्रमांक, दुसऱ्या क्रमांकाला 10,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि तिसऱ्या क्रमांकाच्या नंबरला 7,500चं बक्षीस आहे. हे विनोदी कथेसाठी झालं. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसेल, नीट तुम्ही ऐका की 3,500 ते 4,000पर्यंत शब्दमर्यादा, प्रवेश शुल्क 200 रुपये आणि बक्षिसाची रक्कम आहे 15,000, 10,000 आणि 7,500 असे 3 क्रमांक ते काढणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 200 रुपये भरावे लागणार आहेत. आणि आता जो दुसरा विभाग आहे जो आहे लघुकथेचा. आता लघुकथेसाठी शब्दमर्यादा ही कमी आहे, ती साधारण 600 ते 700 शब्द, म्हणजे 600पर्यंत चालेल आणि जास्तीत जास्त तुम्ही 700 शब्दापर्यंत लघुकथा लिहू शकता. आता दोन्हीमध्ये मी सांगायचं विसरले, विनोदी कथेला पण काही विषयाचं बंधन नाही आहे आणि लघुकथेसाठी सुद्धा विषयाचं कुठलंच बंधन नाही आहे. त्यामुळे 600 ते 700 शब्दामध्ये तुम्ही लघुकथा पाठवू शकता आणि यासाठी प्रवेश शुल्क हे 100 रुपये आहे. आता इथे पारितोषिक कसं आहे बघा. प्रथम क्रमांकाला इथे 5,000चं बक्षीस आहे, दुसऱ्या क्रमांकाला 3,500चं आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. याशिवाय दोन्ही विभागांसाठी म्हणजे विनोदी आणि लघुकथा या 2 विभागासाठी प्रत्येकी 1,000ची 2
उत्तेजनार्थ पारितोषिक देखील ते देणार आहेत. मग एका स्पर्धकाला फक्त एका विभागात सहभागी होता येईल आणि कथा स्वलिखित व अप्रकाशित असणं गरजेचं आहे. आता कथा ही युनिकोडमध्ये टाईप केलेल्या वर्ड फाईल स्वरूपात पाठवावी. म्हणजे जे मी सांगते तुम्हाला की वर्ड ॲप आहे जिथे तुम्हाला शब्दसंख्या पण समजेल आणि तिथं तुम्ही सेव्ह केलं की ते आपोआप तुमचं लिखाण PDF मध्ये जातं. तर त्यांना ती फाईल तिथे पाठवून द्यायची आहे. तर हे तुमच्या आता लक्षात आलं असेल की मार्मिकची 2 विभागामध्ये ही स्पर्धा आहे. एक तर विनोदी आणि दुसरी लघुकथेची स्पर्धा आहे. आता त्यांनी इथं सांगितले की दोन्ही स्पर्धा या सर्व वयोगटासाठी खुल्या असून कोणत्याही स्पर्धकाला एकाच विभागात कथा पाठवता येईल. दोन्ही विभागात कथा पाठवल्यास दोन्ही कथा बाद मानल्या जातील. स्पर्धकांनी स्वलिखित कथा युनिकोड फॉन्टमध्ये टाईप केलेल्या वर्ड फाईलच्या स्वरूपात पाठवायची असून हस्तलिखित स्वीकारले जाणार नाही. बऱ्याच जणांना सवय असते कथा लिहितात कागदावर आणि त्याचा फोटो पाठवून देतात. अरे तुम्ही स्पर्धेसाठी कथा पाठवताय त्याचे नियम तरी पहा. असे फोटो ते हस्तलिखित कोणीही घेत नाही आहे स्पर्धेसाठी. त्यामुळे असं काही करू नका की फोटो वगैरे पाठवू नका. त्यांनी सांगितले तसं मायक्रो वर्डमध्ये तुम्ही टाईप करून ती कथा त्यांना पाठवून द्या. कथा ही फक्त मराठी भाषेत असावी. गरजेनुसार अन्य भाषेतील शब्दांचा तात्कालिक आणि उचित वापर चालेल. म्हणजे पूर्णपणे मराठी भाषेत ही कथा लिहायची आहे. पण जिथं गरजच आहे तिथे एखादा दुसरा शब्द तुम्ही दुसऱ्या भाषेचा वापरू शकता जर तिथं गरज असेल तरच. आणि तो अगदी उचित असावा. म्हणजे व्यवस्थित इंग्रजी शब्द वापरायचा तर नीट गरज असेल तर वापरा. हिंदीचं गरज असेल तर एखादा शब्द चालेल. त्याच्यामुळे पूर्णपणे मराठी भाषेमध्ये ही कथा असावी. 200 आणि 100 रुपये असं दोन्हींचं प्रवेश शुल्क आहे. ते काही परत दिलं जाणार नाही. आता जे मी म्हटलं की तुम्हाला कथा पाठवण्याच्या अगोदर त्यांना एक अर्ज करायचा आहे. तो अर्ज 1 ते 26 जून 2026 1 ते 26 जून म्हणजे आत्ताच जून महिन्या आत्ता 26 तारखेच्या आत तुम्ही त्यांना अर्ज पाठवायचा. म्हणजे तेव्हा पहिलं तुम्ही अर्ज पाठवून द्या. मी देते त्या नंबरवरती तुम्ही पुन्हा एकदा चौकशी करा. इथं त्यांनी इतकंच सांगितलेलं आहे की तुम्ही दिलेल्या नंबरवरती तुम्ही चौकशी करून अर्ज पाठवून द्या. सुरुवातीला अर्ज पाठवा. त्यानंतर तुम्ही कथा लिहायला घ्या. कारण कथेला वेळ आहे अजून. पण अर्ज जो आहे तो आता 26पर्यंतच घेणार आहेत 26 जून. त्याच्यामुळे अर्ज तरी पाठवून द्या पहिल्यांदा. ती प्रोसेस करा आणि नंतर कथा लिहिण्यासाठी घ्या. तर कथा पाठवण्याची अंतिम तारीख ही 7 जुलै 2026 ही आहे. 7 जुलैच्या आत तुम्हाला कथा पाठवून द्यायची आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर अगोदर तुम्ही त्यांना अर्ज पाठवा. आता पारितोषिक पात्र कथा मार्मिक दिवाळी अंकापासून त्यानंतरच्या अंकात क्रमशः प्रसिद्ध केल्या जातील. म्हणजे ज्या कथा विजेत्या होतील त्या मार्मिक दिवाळी अंकापासून त्यांचा जो दिवाळी अंक प्रकाशित केला जाईल त्यानंतर ते तुमच्या कथांचं त्याच्यामध्ये प्रकाशित केलं जाईल. कथाच्या वापराचे आणि पुनःप्रकाशाचे सर्व हक्क प्रबोधन गोरेगाव यांच्याकडे असतील. म्हणजे हा जो मार्मिक आहे मासिका गोरेगावमधून प्रसिद्ध होतो. जर कथांचा वापर असेल आणि किंवा पुनःप्रकाशन जर असेल कथांचं म्हणजे त्यांनी अजून त्यांच्या मासिकामध्ये ते प्रकाशित करण्यासाठी जे काही हक्क असेल ते सगळं त्यांच्याकडे राखीव असतील. तर कथा ही तुम्ही स्पीड पोस्टने पाठवू शकता. त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे किंवा त्यांचा एक मेल ID आहे. त्या मेल IDवर तुम्ही पाठवू शकता. किंवा मुंबईत राहणारे प्रत्यक्ष जाऊन कार्यालयातसुद्धा कथा तुम्ही देऊ शकता. तर आता पोस्टाने कथा पाठवायची असेल तर पत्ता दिलेला आहे. गोरेगावचा आहे. गोरेगाव पश्चिम मुंबईचा आहे. तर स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज स्वतःचे नाव सांगून त्यांनी नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती स्वतःचं नाव सांगून तुम्ही तो अर्ज मागून घ्यायचा आहे प्रवेशाचा. बरोबर. तुम्हाला कथा द्यायची आहे तर त्या मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्यांना अगोदर तुमचं नाव सांगून तुम्ही त्यांच्याकडून अर्ज मागवून घ्या. ते तुम्हाला देतील. यासाठी दुपारी 3 ते 5 या वेळेतच संपर्क साधावा. लक्षात घ्या. त्यांनी वेळ पण दिलेली आहे. त्या वेळेतच तुम्ही त्यांना कॉल करून किंवा मेसेज करून अर्ज मागवून घ्या. स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्वतःचे नाव सांगून या नंबरवरती घ्यायचं आहे. दुपारी 3 ते 5 यावेळेस संपर्क साधायचा आहे. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 26 जून आहे.
आणि कथा पाठवण्याची अंतिम तारीख ही 7 जुलै आहे. ईमेल, पत्ता आणि अर्जाची माहिती सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर हे मार्मिक या दिवाळी अंकाचं झालं. आता अजून एक दुसरा दिवाळी अंक आहे, त्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर साधारण हे जे आहे साहित्य कला मंच दिवाळी विशेष अंक यांनी पण आव्हान केलेलं आहे. पण इथं ही गोष्ट आहे की आता यूट्यूबवरती बरेचसे बाहेरचे पण म्हणजे बाहेर सोडून परदेशात राहणारे पण बरेचसे नागरिक आहेत. तर खास त्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे, जे भारताबाहेर राहतात पण मराठी आहेत, मराठी भाषेवर त्यांचं प्रेम आहे, ज्यांना मराठी लिहायला आवडतं अशांसाठी ही दुसऱ्या स्पर्धा आहे. साहित्य कला मंच यांची स्पर्धा आहे की जे भारताबाहेर राहतात अशा परदेशी भारतवासियांसाठी ही स्पर्धा आहे. तर याच्यामध्ये त्यांनी साहित्याचे प्रकार दिलेले आहेत. याच्यामध्ये मुलाखत आहे, ललित लेख आहे, कविता आहे, गझल आहे. तर कुठल्याही या प्रकारातलं तुम्ही साहित्य त्यांना पाठवू शकता. कथा, मुलाखत, ललित लेख, कविता किंवा गझल. साहित्य हे स्वलिखित आणि अप्रकाशित असावे, म्हणजे नवीनच साहित्य त्यांना हवं आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाईप करून ईमेलने त्यांना पाठवून द्यायचं आहे. बरोबर. आता कथा जर तुम्ही लिहिणार असाल साहित्य कलामंचासाठी तर साधारण 1,500 शब्दापर्यंत लिहा. शब्दमर्यादा त्यांनी दिलेली नाही, पण मी एक सांगते अंदाजे 1,500 शब्दापर्यंत लिहा. ललित लेख लिहायचा असेल तर 1,000 शब्दापर्यंत लिहा. आणि जर तुम्हाला मुलाखत लिहायची असेल, मुलाखत आणि त्यांनी पत्रलेखन पण सांगितलं आहे, सॉरी, म्हणजे कथा, मुलाखत, ललित लेख, कविता, गझल आणि पत्रलेखन. तर याच्यासाठी तुम्हाला मुलाखत आणि पत्रलेखन लिहायचं असेल तर कमीत कमी 600 शब्दात लिहायचं आहे. आता कविता आणि गझल याला काय शब्दसंख्या मर्यादा नसते, ती तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. यांचीसुद्धा अट हीच आहे की मायक्रोवर्ड ॲपमध्ये टाईप करून पाठवा, म्हणजे त्याची मग ती PDF होणार आणि ते त्यांना पाठवून द्यायचं आहे. हे साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख आहे 15 जुलै 2026. बरोबर. 15 जुलै यांची 15 जुलै तारीख आहे. भारतात किंवा परदेशात महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी साहित्यिकांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा. म्हणजे भारताबाहेर असणाऱ्यांनी महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात राहणाऱ्या साहित्यिकांसाठी ही स्पर्धा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे भारतातले महाराष्ट्रातले लोक नाही पाठवू शकत, महाराष्ट्राबाहेरची पाठवू शकतात. तर या सर्व स्पर्धांची माहिती सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी व्यवस्थित देते, ईमेल आणि त्यांची लास्ट डेट. तर नक्कीच ही खूप छान अशी स्पर्धा आहे. पारितोषिक पण खूप छान आहे. तर तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणा मॅडम, जे मार्मिकसाठी तुम्ही सांगितलं की एवढी शब्दसंख्या आणि कशा पद्धतीने ती लिहायची, तर यासाठीच माझ्यातली मी ग्रुप जो आहे फेसबुकचा, त्या ग्रुपतर्फे मी कंटेंट रायटिंग कार्यशाळा घेत आहे. 22 जूनपासून हे आपलं वर्कशॉप सुरू आहे. याच्यामध्ये कथा, दीर्घकथा कशा लिहायच्या आणि दीर्घकथा या कशा वाढवत न्यायच्या, म्हणजे 2,000, 3,000, 4,000, 5,000 अशा शब्दसंख्येपर्यंत मोठी कथा कशी लिहायची, ज्याला आता इथं यांनी 4,000 सांगितले, मिनिमम 3,500 ते 4,000 शब्द, म्हणजे ही नक्कीच दीर्घकथा झाली. बरोबर. तर ही दीर्घकथा कशी लिहायची अगदी स्टार्ट टू एंड हे मी सगळं शिकवते या वर्कशॉपमध्ये, जे 22 जूनपासून 4 दिवस असणार आहे. 22 जून ते 25 जून संध्याकाळी 7 ते 8 या 1 तासामध्ये ऑनलाईन ही कार्यशाळा असते आपली. आणि याचं नाममात्र शुल्क आहे 599. पण 100% सांगते मी तुम्हाला, 4 दिवसाची तुम्ही कार्यशाळा केली तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं साहित्यलेखन लिहू शकणार आहात. कितीही शब्दापर्यंत तुम्ही लिहू शकणार आहात. 4 दिवसामध्ये मी तुम्हाला एवढं ट्रेन करू शकते. नक्कीच बऱ्याचशा आपल्या मैत्रिणींनी ही कार्यशाळा केलेली आहे. गेली 3 वर्ष मी ही कार्यशाळा घेत आहे. तर या संधीचा जरूर लाभ घ्या. कोण जाणे, ही कार्यशाळा केल्यानंतर तुम्हाला लगेचच कथा लिहायला सुचेल ही, आणि माझा गायडन्स तर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेट दिलं जाईल हा कोर्स पूर्ण केल्याचं. आणि माझ्या मदतीने तुम्ही नक्कीच 4,000 काय 5,000 शब्दापर्यंतची पण कथा लिहू शकता. त्यामुळे खूप छान संधी आहे. मार्मिकसारखं सुप्रसिद्ध मासिक जे अगदी फेमस आहे आणि असं अगदी नामांकित असं मासिक आहे, या मासिकामध्ये तुमची कथा जर छापून आली तर खूप मोठी आनंदाची बाब आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्याच्यामुळे जरूर या स्पर्धेचा विचार करा. आणि तुम्हाला जमत नाही आहे दीर्घकथा लिहायची एवढ्या 4,000 शब्दाची, तर नक्की कार्यशाळा जॉईन करा. 100% मी तुम्हाला सांगते 4,000ची कथा मी तुमच्याकडून लिहून घेऊ शकते.
तीच कथा तुम्ही अगदी नवीन तिकडे स्पर्धेला पाठवू शकता. तर मैत्रिणींनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या दिवाळी अंकाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.